बघा, साबुदाण्यापासून बनलेलं हे थालीपीठ बनवायला अतिशय सोपं आहे आणि झटपट तयार होतं. नेहमी तोच तो नाश्ता करून तुम्ही बोर झाला असाल तर अशा पद्धतीचं साबुदाण्याचं थालीपीठ तुम्ही यावेळी नक्की बनवून बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. थालीपीठ बनवण्यासाठी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. आता हा साबुदाणा आपण छान असा धुवून घेऊया. मी एकदा हा साबुदाणा धुवून घेते. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. साबुदाणा भिजवण्यासाठी आता इथे अगदी थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे. साबुदाणा बुडेल इतकं पाणी आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. साबुदाणा आपण 2 ते 3 तास छान असा भिजवून घेऊया. इथे मी मीडियम साईजचे 2 बटाटे घेतलेले आहे आणि मोठ्या आकारामध्ये कट करून घेत आहे. हे बटाटे आज आपण कुकरमध्येच शिजवणार आहोत. यासाठी कुकरमध्ये बटाटे टाकलेले आहे आणि 2 ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे. 2 शिट्या होईपर्यंत कुकरमध्ये हे बटाटे शिजवून घेऊया. 2 शिट्या झालेल्या आहेत आणि बटाटे सुद्धा छान असे शिजलेले आहेत. आता या बटाट्याच्या आपण साली काढून घेऊया. उपवासाला नेहमी तेच पदार्थ करून तुम्ही कंटाळला असाल तर झटपट तयार होणारं हे थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करून बघा. 2 तास झालेले आहे आणि आपला साबुदाणा पण छान असा भिजलेला आहे. बघू शकता अतिशय टम्म असा हा साबुदाणा फुगलेला आहे. एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले टाकून घेतलेले आहे आणि छान हे मिक्सरवर बारीकसर फिरवून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने मिक्सरच्या पॉटमध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी टाकून घेतलेल्या आहे आणि ह्या मिरच्यासुद्धा बारीकसर वाटून घ्यायच्या आहे. बघा अशा पद्धतीने साबुदाण्यामध्ये बटाटा टाकून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण सर्वात आधी भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकूया 4 चमचे. हा कूट तुम्ही यापेक्षा थोडा जास्तसुद्धा टाकू शकता. 1 चमचा जिरे टाकलेला आहे. वाटून घेतलेल्या मिरचीची पेस्ट आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. मी इथे 1 चमचा मिरचीची पेस्ट टाकून घेतलेली आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्वात आधी हाताच्या मदतीने मी बटाटा मॅश करून घेत आहे. बघा अशा पद्धतीने छान असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मीठ मला थोडंसं कमी वाटत होतं त्यामुळे मी पुन्हा इथे मीठ टाकत आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण फ्रेश अशी कोशिंबीर टाकून घेऊया. तुमच्याकडे जर उपवासाला कोशिंबीर चालत नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी काहीच फरक पडणार नाही. आता पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करूया. इथे एका पोळीपाटाला मी ॲल्युमिनियम फाईल लावून घेतलेली आहे. तुम्ही याऐवजी प्लास्टिकचा पेपरसुद्धा वापरू शकता. आता इथे तेल लावलेलं आहे आणि नंतर हातालासुद्धा तेल लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीचा एक गोळा घेतलेला आहे आणि चपटा करून आपण हा पोळीपाटावरती ठेवून घेतलेला आहे. हाताच्या मदतीने छान असं जाडसर थालीपीठ आपल्याला इथे थापून घ्यायचं आहे. थालीपीठ थापत असताना हाताला तेल किंवा पाणी तुम्ही लावू शकता. मी इथे हाताला तेल लावलेलं आहे आणि थालीपीठ थोडंसं जाडसरच आपल्याला इथे थापून घ्यायचं आहे. आता आपण यापेक्षा थोडं मोठं थालीपीठ बनवूया. यासाठी इथे मी आकारानं थोडासा मोठाच गोळा घेतलेला आहे. सर्वात आधी तेल लावलेलं आहे आणि नंतर हा गोळा आपल्याला चपटा करून घ्यायचा आहे. हाताच्या मदतीने आपल्याला हा गोळा छान असा प्रेस करत करत थालीपीठ पसरून घ्यायचं आहे. थालीपीठ फार जास्त पातळ करायचं नाही. जेव्हा आपण हे थालीपीठ भाजतो तेव्हा तुटण्याची खूप जास्त शक्यता असते, म्हणून हे थालीपीठ आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. या थालीपीठाला मी मध्ये एक होल केलेला आहे. इथे गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. यावरती मी थोडं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तवा गरम झाल्यावरती आपल्याला यावरती थालीपीठ व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. इथे जर तुम्ही प्लास्टिकचा पेपर वापरत असाल तर हा प्लास्टिकचा पेपर या पॅनला चिटकण्याची शक्यता असते, म्हणून काळजीपूर्वक तुम्हाला ही प्रोसेस करायची आहे. जोपर्यंत हे थालीपीठ एका बाजूने छान असं भाजून होत नाही तोपर्यंत हे थालीपीठ आपल्याला पलटवायचं नाही. थालीपीठाची वरची बाजू छान अशी सुकलेली दिसली की समजून जायचं की आपलं थालीपीठ एका साईडने छान असं झालेलं आहे. आता हे थालीपीठ मी पलटून घेतलेलं आहे. बघा किती छान असा रंग आपल्या थालीपीठाला आलेला आहे. यावरती तुम्ही झाकण ठेवूनसुद्धा शिजवून घेऊ शकता. यामुळे हे थालीपीठ लवकर शिजून तयार होतं. आवश्यकता वाटल्यास इथे तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता. झाकण ठेवून अशा पद्धतीने मी 5 मिनटं हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. झाकण ठेवल्यामुळे हे थालीपीठ खूप लवकर शिजून तयार होतं. पुन्हा आपण एकदा हे पलटवून घेऊया. बघा जाडसर थालीपीठ असल्यामुळे पलटवायला सुद्धा खूप जास्त वेळ लागत नाही, म्हणून हे थालीपीठ
बनवत असताना थोडंसं जाडसरच आपल्याला ठेवायचं आहे. जिथे आपण होल केलेला आहे तिथे अगदी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे. कमीत कमी तेलामध्ये तयार होणारी ही रेसिपी आहे. दोन्ही बाजूंनी अशा पद्धतीने रंग आला की समजून घ्यायचं आपलं थालीपीठ पूर्णपणे तयार आहे. आता हे थालीपीठ तयार आहे. आता हे थालीपीठ आपण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. बघू शकता किती छान असं हे थालीपीठ दिसत आहे आणि खायला सुद्धा तितकंच चविष्ट हे थालीपीठ हे सर्व तयार झालं आहे. तयार करून घेतलेले आहे. हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत किंवा तुम्हाला आवडेल त्या शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तयार झालेलं हे थालीपीठ तुम्हाला नक्कीच छान वाटलं असेल. छान वाटलं असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.